बघा, उमेश 24 चॅनल. अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन धांडे यांनी आज काही महत्त्वाची विधाने केली आहे. भाजप नेते नितीन धांडे यांनी सांगितले की भारतीय जनता पक्ष हा बिनयुतीचा एकटा उभा आहे. या निवडणुकीत 75 सीटवर भाजपाचे उमेदवार स्वबळावर लढत आहे आणि आम्ही अमरावती महानगरपालिकेवर नक्कीच महापौर बसवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल बोलताना त्यांनी टीका केली की अमरावतीमध्ये राष्ट्रवादीचे जे राजकारण आहे ते आमच्यामुळे आहे, कारण त्यांचा आमदार आम्हीच निवडून आणला म्हणून तो आला आहे. त्यांची स्वतःची ताकद नाही आमदार निवडून आणण्याची. राष्ट्रवादीच्या तिकटीवर जो उमेदवार उभा राहील त्याला स्वबळावर निवडून येणे शक्य नाही, अशी कठोर टीका धांडे यांनी केली आहे. महानगरपालिकेवर ध्वज कोणाचा? तुम्ही पाऊस झालेले आहे. आता आम्ही पहिल्या दिवसापासूनच भाजपनी या पूर्ण इलेक्शनमध्ये आमचा पुढाकारात होता. आम्ही पुढेच होतो आधीपासूनच. थोडं युतीचा थोडासा विषय झाला आमचा मताचे 2-3 दिवस त्याच्यात गेले आमचे. पण आता भारतीय जनता पक्ष हा बिना युतीचा एकटा उभा आहे. 75 सीटवर आमचे उमेदवार उभे आहेत. आणखी आम्ही स्वबळावर अमरावती महानगरपालिकेवर भाजपचा महापौर बसवणार आहे. हे एकदम पक्का आहे, नक्की आहे. एकीकडे राष्ट्रवादी म्हणतात की सर्वात जास्त सीट त्यांनी उभी केलेली आहे, राष्ट्रवादीचा महापौर बनेल. राष्ट्रवादीचे आज जे काही राष्ट्रवादीचं राजकारण अमरावतीमध्ये आहे ते आमच्यामुळे आहे. त्यांचा आमदार आम्ही निवडून आणला म्हणून आलेला आहे. त्यांची ताकद नाही आहे आमदार निवडून आणायची. आता राष्ट्रवादीच्या तिकिटावर जो व्यक्ती उभा राहील त्याला स्वतःच्या बळावर, म्हणजे त्याला आपण म्हणू त्यांना वोट बँक नाही आहे त्यांच्याकडे. मी मान्य करेल की काँग्रेसला वोट बँक आहे, भाजपचा वोट बँक आहे, पण राष्ट्रवादीला वोट बँक नाही आहे. त्याच्यामुळे राष्ट्रवादीचा उमेदवार हा अपक्ष उमेदवारसारखाच उभा राहणार आहे. आता अपक्ष उमेदवार किती टिकेल हा त्याच्या स्वतःच्या ताकदीवर आहे. भाजपचा उमेदवार पक्षावर आहे. भाजपचं काम मागच्या आम्ही 6 महिन्यापासून, तर मी अध्यक्ष झाल्यापासून आम्ही जोरात भाजपचं काम केलेलं आहे. सगळीकडे भाजप पसरलेलं आहे. आमचे वोट पक्के आहेत. त्याच्यामुळे भाजपच्या सीटा निघायला जास्त वेळ लागणार नाही, जास्त ताकद लागणार. अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या नेत्यांची सर्वात जास्त सभा अमरावतीमध्ये झाली आहे. काय कारण असू? कारण की भाजप पक्षच आमचा. आम्ही 12 महिने 24/7 तयार असतो इलेक्शन्स करता. भारतीय जनता पक्ष हा ते इलेक्शन आल्याबरोबर 15 दिवसामध्ये 1 महिन्यामध्ये तयारी करत नाही. भाजप हा नेहमीच तयार असतो इलेक्शन करता. आणखी आम्ही सभा घेतोच आमच्या नेत्यांची. आम्ही आमच्या नेत्यांना बोलवतो, नेते येतात. आज बघा ना, म्हणजे बावनकुळे साहेबांच्या पालकमंत्र्याच्या कमीत कमी 15 ते 17 सभा झाल्या आहेत. तसेच जितेश राणे आले होते. लहान लहान सभा, कॉर्नर मिटिंग्स आम्ही घेतलेल्या आहेत. अमरावतीचं विजन आमच्याकडे आहे. अमरावतीमध्ये पुढे काय करायचं आहे आम्हाला माहीत आहे. त्याच्यामुळे मला वाटते की लोकांच्या मानसिकता जी आहे ती भाजपला काढण्याकरता झालेली आहे. मला वाटते 4 कमळचं बटणं दाबायला लोकांना जास्त विचार करायला लागणार नाही आहे. आणि ते जोरात कमळाचे बटणं दाबणं चालू आहे. आणखी कमळ असे भरपूर कमळ तुम्हाला दिसतील निघाले. अमरावती महानगरपालिकेमध्ये किती सीटा निघू शकतात असं तुम्हाला? आम्ही कम्फर्टेबली मार्जिन, आमचा महापौर बसण्याकरता कम्फर्टेबल आम्ही मार्जिन काढतो.